दी स्पाईन फाउंडेशनच्या माध्यमातून भारतातील सिनियर मोस्ट स्पाईन सर्जन असलेले डॉक्टर शेखर भोजराज सर यांच्यासह त्यांची टीम आणि कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्पेशल कॅम्पद्वारे 19 आणि 20 डिसेंबर रोजी कंबर आणि मानेच्या मणका विकाराने त्रस्त असलेल्या एकूण 9 रुग्णांची यशस्वी ऑपरेशन करण्यात आली। या कॅम्पमध्ये डॉक्टर भोजराज सर व त्यांच्या सहकारी तज्ज्ञ ऑर्थोपेडिक्स डॉक्टरांनी 2 रुग्णांवर एकाच वेळी मानेचा मणका आणि कमरेच्या मणक्याची यशस्वी ऑपरेशन केली। एकूण 9 रुग्णांची तब्बल 11 मणक्याची ऑपरेशन अगदी मोफत करण्यात आलीत। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। दी स्पाईन फाउंडेशनचे स्पाईन सर्जन डॉक्टर शेखर भोजराज सर यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आणि कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून 19 आणि 20 डिसेंबर रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे तब्बल 9 रुग्णांवरती एकूण 11 मणक्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत। आपल्यासोबत आहेत कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर धनंजय रास्तम आणि डॉक्टर सर्वेश तायशेटे। डॉक्टर, काय सांगाल, कशा पद्धतीने हे ऑपरेशन झालं होतं आणि कशा प्रकारे याचं स्क्रीनिंग झालं होतं? द स्पाईन फाउंडेशनची टीम आपल्या रुग्णालयासोबत मागील 2 वर्षापासून काम करत आहे। तर ह्याच्यापूर्वीही त्यांनी 2 सर्जिकल कॅम्प घेतले होते आणि 3 OPD कॅम्प घेतले होते। तर ह्या सर्जिकल प्लॅनिंगसाठी त्यांनी सुरुवातीला एक OPD कॅम्प घेतला होता, ज्यामध्ये जवळपास 250 पेशंट त्यांनी तपासले आणि त्यातील एक 25 ते 30 पेशंट ऑपरेशनसाठी स्क्रीन केले होते। तर त्यातील फिटनेस करून एक टोटल 9 पेशंटवरती ऑपरेशन करण्यात आले। त्यातील काही पेशंट जे होते ते फिटनेस अभावी किंवा काही कारणांमुळे ऑपरेशनला आले नाहीत। तर आपण 19 आणि 20 तारीखला हे ऑपरेशन झाले। तर 19 तारीखला 7 ऑपरेशन्स मेजर झाले। ते 6 पेशंट्सवरती करण्यात आले होते। एका पेशंटचं मानेच्या मणक्याचं आणि कमरेच्या मणक्याचं एकत्रितपणे करण्यात आलं, म्हणजे एकाच वेळी झालं ऑपरेशन। आणि आत्तापर्यंत असं ऑपरेशन आपल्याकडे झालं नव्हतं। एकाच वेळी 2 टीमने मानेचं आणि कमरेचं एकाच वेळी ऑपरेशन त्या पेशंटवरती केलं। तर ह्यासाठी डॉक्टर शेखर भोजराज सर, डॉक्टर आदित्य काशीकर सर, डॉक्टर निशाद सितूत, डॉक्टर सलीम लाड सर, हे जे DY पाटीलचे प्रोफेसर आहेत, ते हे सर्वजण टीम आपल्याकडे आले होते। त्याचबरोबर आपल्या ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांच्याबरोबर एक भूलतज्ञ आले होते, डॉक्टर सूर्यवंशी सर म्हणून मुंबईवरून आले होते। आणि आपल्याकडे भूलतज्ञ म्हणून डॉक्टर नूतन रासम यांनी पहिल्या दिवशी सेवा दिली। तसंच दुसऱ्या दिवशी एक मेजर ऑपरेशन आणि 2 मायनर ऑपरेशन झाले। एक मेजर जे झालं त्याच्यामध्ये मानेचं आणि कमरेचं एकाच वेळी करण्यात आलं। तर त्यासाठी भूलतज्ञ म्हणून डॉक्टर हेमा तायशेटे मॅडम, डॉक्टर आकांक्षा तायशेटे मॅडम आणि सूर्यवंशी सर यांनी काम बघितलं। तर आणि सर्व पेशंट्स ऑपरेशननंतर सर्व पेशंट स्टेबल होते। त्यांचं तिसऱ्या दिवशी ड्रेसिंग वगैरे झालं आणि तिसऱ्या दिवशी सर्व पेशंटना चालवण्यात आलं। त्यामुळे सर्व पेशंट्स सध्या खुश आहेत की आमचा जो पूर्वीचा त्रास होता थोडा कमी झाला आहे आणि रिकवर होत आहेत। आपल्यासोबत डॉक्टर सर्वेश तायशेटे आहेत, जे कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील दुसरे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत। काय सांगाल, मणक्याचं ऑपरेशन म्हटल्यानंतर एक जनमानसामध्ये एक भीती असते की सक्सेसफुल होईल की नाही झालंच तर मग आणखीन काहीतरी आपणास अपंगत्व येऊ शकतं किंवा काय, परंतु बघितलं तर सक्सेस रेशो जो आहे तो इथला 100% आहे। आपण जनतेला काय आवाहन कराल या निमित्तानं? मी सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की आपण पहिले स्पाईन OPDs घेतो, आपण त्यातून आपण स्क्रीनिंग करून पेशंट्स रेडी करतो। तेच पेशंट रेडी होतात जे पहिल्यांदाच त्यांना काही काम करता येत नसेल, त्यांच्या दैनंदिन जीवनातले जे मूळ कामं असतात ती पण त्यांना करता येत नसतात। मग ऑपरेशन करून आम्ही इकडे ऑपरेशन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांचं ड्रेसिंग काढतो, ड्रेन देखील काढलं गेलं आहे आणि त्यानंतर इमिजिएट आम्ही वॉकिंग पण केलेलं आहे। ड्रेन काढायच्या वेळी सेकंड डे पण वॉकिंग केलेलं आहे पेशंटने। दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं, दुसऱ्या दिवशी पेशंट जागेवरती उठून देखील स्वतःहून बसलेले आहेत। आणि असं एकच नाही की आम्ही सिंगल लेवल इकडे स्पाईन कॅम्पद्वारे ऑपरेट झालेली आहे, इकडे मल्टिपल लेवल्स पण आम्ही ऑपरेट केलेलं आहे। घाबरण्याचं काहीच कारण नाही। ऑपरेशनच्या आधी जो त्रास पेशंटना असतो तो ऑपरेशननंतर फार कमी होऊन जातो किंवा नाहीच होत जातो। आणि हळूहळू आपण जसं रोजचं काम करतील पेशंट तसं त्यांना पूर्णपणे नॉर्मल लाईफ एकदम आनंदाने त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल जाणून येतो त्यांना, की पहिलेचं दुखणं आणि आताच्या दुखण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक राहतो आणि पेशंट खूप खुश होतो याच्यातून। डॉक्टर सुहास पावसकर आहेत, ज्यांनी डॉक्टर शेखर भोजराज सर यांच्या संपूर्ण टीमला इथं सहकार्य केलं होतं। डॉक्टर, काय सांगाल, एक समाजसेवा म्हणून आपण हे पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे, कसा होता अनुभव? समाजसेवा म्हणण्यापेक्षा आजचं शेखर भोजराज हे अत्यंत नामवंत सर्जन आहेत की त्यांनी जे आत्तापर्यंत कमीत कमी 3-1 हजार सर्जरी केलेल्या आहेत, जास्त असेल माझ्या माहितीप्रमाणे, परंतु अतिशय एवढी मोठी व्यक्ती सिंधुदुर्गामध्ये येते आणि आपल्या जिल्ह्यातील किंवा आपल्या ग्रामीण भागातील लोकांना जी सेवा देतात, यांची टीम खरोखर त्यांचं कौतुक आहे।
आणि त्यासाठीच आम्ही डॉक्टर तायशेटे असतील, अशोक करंबेळकर काका असतील, आम्ही जिथे लोकल स्थानिक लोक जो आहोत तर त्यांचा कुठे ह्या टीमचा आपल्या जिल्ह्यातील गरीब लोकांना त्याचा फायदा व्हावा. कारण आपल्याला माहिती आहे ह्या सर्जरी फार मोठ्या किमतीच्या असतात. मी कमीत प्रश्नावरती येतोय. साधारण मणक्याचे म्हणजे जर लंबर स्पाईनची असेल म्हणा किंवा सर्वायकल जर स्पाईन असेल, आणि आता विशेष म्हणजे झालं आहे ते म्हणजे एकाच वेळी दोन्ही सर्जरीसुद्धा 2 पेशंटवरती आणि त्यासुद्धा 100% सक्सेसफुल. अंदाजे खर्च साधारण अगदी आपण कोल्हापूर किंवा मुंबईला जरी नेलं हा पेशंट, कारण ह्या सर्जरी इथं होऊ शकत नाहीत बघितलं पण तर साधारण खर्च ह्या एका पेशंटला किती झाला असता? साधारणतः कसं माहिती आहे सर, हाय सर्जरी इथे कॉर्पोरेट सिटीमध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये होतात आणि आपल्यासारख्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्जरी होणे हे फार मोठं काम आहे. माझ्या माहितीप्रमाणे ही जर एक कमरेची सर्जरी घेतली तर कमीत कमी 8 ते 9 लाख रुपये खर्च येऊ शकतो. आणि जर एकाच वेळी एका पेशंटची ॲट ए टाईम सायमल्टेनियस मानेच्या मणक्याची आणि कमरेच्या मणक्याची सर्जरी केली तर त्याचा कमीत कमी 15 लाख रुपये खर्च येऊ शकतो. आज पेशंटची 11 इथे आपल्या सर्जरी आहेत. जर समजा प्रत्येक पेशंटला जर 7 लाख झाले तर कमीत कमी 80 ते 90 लाख रुपयाचं काम आपल्या इथल्या गरीब जनतेला फायदा मिळाला आहे. आणि मला अभिमान वाटतो आहे आपल्या शेखर भोजरा सरांचं टीमचं, त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयाचे धनंजय रासम असतील, सर्वेश तायशेटे असतील, नूतन रासम मॅडम असतील, हेमा तायशेटे मॅडम असतील, यांची सर्व टीम अतिशय दिलाने काम करते. आणि आता नवीन शेखर भोजरा सरांनी आता दुसरा कॅम्पसुद्धा जाहीर केलेला आहे. 7 मार्च 2026 रोजी त्यांचा पिकअप कॅम्प म्हणजे मणक्याच्या आधाराची तपासणी शिबिर होणार आहे. आणि त्यानंतर तिथून जे काही पेशंट निघतील, मग अशी धनेश तायशेटे धनेश रासम बोलल्याप्रमाणे त्यांचा सर्जरी कॅम्प हा 27 आणि 28 मार्चला होणार आहे. आणि खरोखरच भोजरा सर अत्यंत नामवंत सर्जन आहेत. त्यांची मुंबईला तुम्हाला अपॉइंटमेंटसुद्धा मिळत नाही. असे व्यक्ती इथे येऊन येतात आणि आपल्याकडे सर्जरी करतात आणि ते सुद्धा मोफत करतात. त्या दृष्टीने आमच्या दृष्टीने जो प्रयत्न होत असेल त्यासाठी मी असतील, डॉक्टर तायशेटे असतील, करंबेळकर काका असतील, यांचासुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि विशेष म्हणजे कौतुक म्हणजे असं की यावेळीस आम्हाला आपल्या कलेक्टर मॅडम आहेत, सार्वजनिक बांधकाम अभियंता आहेत, त्यांनीसुद्धा मदत केलेली आहे. आणि खरोखरच ह्या सर्जरी इथे सिंधुदुर्गात व्हाव्यात असा हा जो त्यांचा जो कॅम्पेन आहे तो सुद्धा सिंधुदुर्ग असाच चालू राहावा या दृष्टीने आम्ही स्थानिक लेवलला आम्ही प्रयत्न करत आहोत. तायशेटे सर, दी स्पाईन फाउंडेशनने खरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची निवड करणं अशा मोफत कॅम्पसाठी हेच मोठं भाग्य म्हणावं लागेल की त्या रुग्णांचं आणि आपल्या संपूर्ण जिल्ह्याचं. कारण कोकणामध्ये बघितलं आपण तळ कोकणामध्ये तर 2 जिल्ह्यांमध्ये एकमेव सेंटर त्यांनी निवडलेलं आहे ते म्हणजे कणकवली उपजिल्हा रुग्णालय. आणि हा तिसरा कॅम्प आता झाला आहे. जवळपास 9 पेशंटवरती सर्जरी पूर्ण झाली आहे. जसं डॉक्टर पावसकरांनी सांगितलं जवळपास 80 ते 90 लाखांची ऑपरेशन ही पूर्णतः मोफत झाली आहेत आणि सक्सेसफुल झाले आहेत. हे विशेष आहे. कसं पाहता याच्याकडे? यासाठी मी प्रथम द स्पाईन फाउंडेशन यांचं धन्यवाद मानेन की त्यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे सिलेक्ट केलं. आणि मला आठवतं की पहिला जो कॅम्प झाला जवळजवळ 100 पेशंट तपासायला आले, पण त्यातले 10 पेशंट ऑपरेशनला तयार झालेले, पण एकच ऑपरेशन होऊ शकलेलं, 2 ऑपरेशन झालेले. दुसऱ्या कॅम्पला पण असेच 4 ऑपरेशन झाले. हा जर कॅम्प आता तिसरा कॅम्प सक्सेसफुल झाला नसता तर त्यांचं ऑपरेशन एवढे जर मेहनत घेऊन येतात तर ते पुढे करायचं की नाही हे यांची परिस्थिती होती. त्यामुळे आम्ही डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली ह्यामार्फत आम्ही थोडंसं जागरूकता केली आणि पत्रकार माध्यमातून आपण सर्वांना माहिती दिली. त्यामुळे जवळजवळ 200च्या वर रुग्ण आले आणि त्यातून जवळजवळ 11 ऑपरेशन सक्सेसफुली झालेले आहेत. आपल्यासोबत काही पेशंट्स आहेत, आपण बघतो हे संपूर्ण रांगेमध्ये बघितलं आपण तर हे पेशंट त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर्वेसर काय सांगाल? आणि आम्ही आमच्या टीमकडून फक्त हे आम्ही समोर दिसतोय, पण मेन म्हणजे आपले सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील सर, परत फार्मसीचे डॉक्टर अनिल कुमार देसाई सर यांचे पण आम्ही आभार मानतो की त्याने पण त्यांचा खूप सपोर्ट होता या कॅम्पला. त्यामुळे आम्हाला अजून जास्त मदत काम करायला प्रोत्साहन मिळालेलं आहे. तर जे आता पेशंट ऑपरेशन झाले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया. कारण मणक्याचं ऑपरेशन झालं म्हटल्यानंतर असं वाटत असतं की महिनाभर चालता येणार नाही, 15-20 दिवस तरी म्हणजे हालचाल होणार नाही. आपण बघतोय ते हे पेशंट आहेत ते म्हणजे स्वतः बसून आहेत. खरं म्हणजे हे एक पेशंट आहेत प्रकाश काळसेकर. आश्चर्य वाटतं हे खरं म्हणजे
मणक्याचं ऑपरेशन झालंय असं वाटत नाहीत, कारण ते झोपले होते खाडकन आता उठून बसलेत. एवढी रिकव्हरी फास्ट होऊ शकते. आज बघितलं आपण तर 27 तारीख आहे, अवघ्या 7 दिवसांमध्ये कमरेचं ऑपरेशन झालेला पेशंट जो स्वतः म्हणजे ऑपरेशनपूर्वी उठू पण शकत नव्हता अशा पद्धतीनं, असा म्हणजे अगदी तरुण असल्याप्रमाणे आता उठून बसलेत. नाव कसं आपलं? प्रकाश सुद्धा काळशेकर. काय रिॲक्शन, काय वाटतं तुम्हाला, कसं बरं वाटतंय आता? बरं वाटतंय. ऑपरेशनपूर्वी किती दुखायचं? दुखायचं, पाय गिरी येत होता, हे सगळे काय मसल दुखत होते, कुल्याचे दुखत होते. बसताना मला त्रास व्हायचा. आता सगळं ठीक आहे. आता जसे तुम्ही उठलात ना बेडवर झोपलेल्या अवस्थेतनं, तसं उठताना हो हो हो. नाही नाही यायचं का उठता? म्हणजे बस नाही, चाललं की दुखायचे. दुखायचं. हो, जास्त वेळ उभं राहिलं की दुखायचं. अच्छा. आता आता नाही. तर ह्या काही रिॲक्शन्स आहेत. आपण आणखीन एक इथं रुग्ण आहेत, त्यांची पण माहिती घेऊया. नाव कसं आपलं? रुपेश काशीनाथ जाधव. काय त्रास होता आणि कसं ऑपरेशन झाल्यानंतर काय वाटतंय? ऑपरेशन चांगलं झालं, सक्सेसफुल झालं. मला आनंद वाटतोय. माझा मणक्याचा लय त्रास होता. 2014 मध्ये पडलं होतं, तिथून मला त्रास होत होता. पण आता ऑपरेशन रासम सरांनी मुंबईच्या टीमने ऑपरेशन केलं. मला कुठल्या मणक्याचं झालंय, म्हणजे मानेचं की कमरेचं? कमरेचं पूर्ण, कमरेचं. कमरेचं पूर्ण. आता बरं वाटतं? आता व्यवस्थित चांगलं वाटतं, व्यवस्थित पूर्ण चालतं बिलतं पूर्ण व्यवस्थित. होय का? 7 दिवसामध्ये रिकव्हरी. हो. 12व्या मणक्यापासून पूर्ण लंबार वर्टेब्रा आणि सॅक्रमपर्यंत पूर्ण रिलीज केलेलं आहे, म्हणजे पूर्ण ओपन करून रिलीज केलेलं आहे. आणि ह्यांच्या ऑपरेशनला ॲक्च्युली त्यांना वाटलं होतं की थोड्या वेळात होईल, 2 तासात होईल, तर त्याला ॲक्च्युली 3.5-4 तास लागले. आणि त्यांची हाडं खूपच म्हणजे नसांमध्ये वरती चढून गुंतागुंत निर्माण झालेली होती. पण त्यांनी ते शांतपणे व्यवस्थित केलं आणि त्याला दुसऱ्या दिवशीपासून पूर्णपणे बरं वाटलं. आता पूर्ण रिकव्हरी आहे. करूया सर. त्याबद्दल आभारी. डॉक्टर भोजराज सरांबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल पण आनंदी गोष्ट. ते पण बहुत मस्त डॉक्टर पण होते. हे आज रासम सर होते, आमचे हे सर होते. तसंच आणखीन काही पेशंट आहेत, बघतो आपण. त्यांचं खरं म्हणजे मणक्याचंही झालं होतं ऑपरेशन आणि परत मानेचं आणि कमरेचं सुद्धा ऑपरेशन झालं आहे. वयोवृद्ध माणसं आहेत खरं म्हणजे. काका, नाव कसं तुमचं? सुरेश नारायण हळदिवे. सुरेश हळदिवे. वय किती तुमचं? 70. ऑपरेशन पूर्वी काय त्रास व्हायचा आणि ऑपरेशन नंतर आता कसं वाटतंय? ऑपरेशनच्या पूर्वी हे भरत यायचं, पाय पूर्णपणे पूर्ण पाय पूर्ण भरत यायचं, पडायला व्हायचं, पाणी चालते वेळी पडायला व्हायचं. ते आता तसं काय पडायला मिळत नाही. अच्छा. आणि आता भरत येत नाही. अच्छा. चालता तुम्ही आता? आता थोडं थोडं अजून माझे डबल झाल्यामुळे मला जास्त चालता येत नाही. डबल चौथी आस्ता आस्ता चालतो. पण बघूया कशा पद्धतीने यांचं ऑपरेशन झालं. बघितलं तर समजतंय की इथं मानेचंही त्यांचं ऑपरेशन झालं, इथं मानेच्या मणक्यांचंही झालेलं आहे आणि इथं कमरेच्या मणक्यांचंही ऑपरेशन झालं. आपण बघतोय, आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. मला मुद्दामून सांगायचं आहे सर्व आमच्या प्रेक्षकांना की कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये अशा पद्धतीनं लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया, खरं म्हणजे ही एकाच वेळी असं वाटेल की 2दा ऑपरेशन केले ती काय, तर नव्हे. एकाच वेळी 2 डॉक्टरने एकीकडे मानेचं ऑपरेशन केलं, मानेच्या मणक्यांचं, त्याचवेळी त्यांच्या कमरेच्या मणक्याचं दुसऱ्या ऑपरेशननं एकाच वेळी केलेलं आहे. विशेष महत्त्वाचं आहे. आणि खरं म्हणजे खूप जिकिरीची शस्त्रक्रिया जी आहे ती अगदी लिहिल्या अशी पार पडलेली आहे डॉक्टर शेखर भोजराज आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. अशा पद्धतीने ऑपरेशन्स खरं म्हणजे कॉर्पोरेट सिटीमध्ये बघितलं आपण तर मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये होतात. उपजिल्हा रुग्णालयामध्ये ही सुविधा दी स्पाईन फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मणका विकारानं ग्रस्त असलेल्या सर्व रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना आम्ही मुद्दामून इथं आवाहन करतोय की या आता पुन्हा जो काही कॅम्प आहे 7 मार्चला स्क्रीनिंग होईल, म्हणजे थोडक्यात की टेस्टिंग होईल, तुमची तपासणी होईल आणि त्यानंतर मग 1 महिन्याभरामध्ये 27 ते 28 मार्चला पुन्हा एकदा इथं डॉक्टर शेखर भोजराज हे स्वतः आपल्या टीमसहित इथं असणार आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली आणि डॉक्टर शेखर भोजराज हे स्वतः रुग्णांचं ऑपरेशन करणार आहेत. ह्या संधीचा मुद्दामून फायदा घ्या, कारण अशा पद्धतीनं ही सुविधा मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. जिथं लाखो रुपये खर्च होतात तिथं अगदी 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 म्हणजे अगदी मोफत 1 रुपयाही खर्च न होता आपणास इथं आपल्या घराजवळच कणकवली उपजिल्ह्यामध्ये ही सुविधा मिळते. त्याचा या जे स्पाईन विकरण तज्ज्ञ असतील त्या सर्व रुग्णांनी आणि त्याच्या नातेवाईकांना लाभ घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो. आपल्यासोबत आणखीन एक पेशंट आहे. काका, नाव कसं तुमचं? विष्णू वासुदेव खाडी. कुठले आपण? लोऱ्याचे, लोरे नंबर 1. लोरा नंबर 1. वय काय तुमचं? वय 60. काय त्रास व्हायचा नेमका? कमरेचा त्रास व्हायचा. इथे इकडून असं खाली दुखायचं, पाय एकदम शून्य व्हायचं, म्हणजे माकडाळापासून खालचं पूर्णपणे कमर पाय शून्य व्हायचं एकदम. एक पाय. हो, एक पाय. आता ऑपरेशन झाल्यावरती कसं वाटतं? बरं आहे.
पूर्ण रिकवर झाला Recover चालता झाला. फिरता हो व्यवस्थित चालतो होती? बिलतो चालून दाखवा बघूया अगदी सावकाश चालून दाखवा बघा हा पेशंट वाटतोय का कुठं कुठं पाय त्याचा लंगडा पडतोय किंवा काय असा अवधूपणाने चालतो असं अजिबात हा पेशंट वाटत नाही आहे स्पाईन सर्जरी झालेला हा पेशंट हा पूर्णतः बघितला आपण तर पूर्णतः व्यवस्थित रीतीनं चालतोय काय आपण बघतोय आपण कमरेचा पट्टा लावलेला आहे आणि कमरेचंच त्यांचं ऑपरेशन झालं होतं मणक्याच्या इथं माकडाच्या वरती जो काय स्पाईन असेल म्हणा L5 असेल म्हणा किंवा S1 असेल म्हणा त्यांचं ऑपरेशन कुठला स्पाईन होता त्यांचा लंबर L2 म्हणजे L2S1 ह्या लंबर स्पाईनचं यांचं ऑपरेशन झालेलं होतं आणि हा पेशंट अगदी सहजपणे चालतोय खरं म्हणजे ही जिकिरीची ऑपरेशन्स असतात जी अगदी डॉक्टर शेखर भोजराचे मुद्दाम सांगावं लागेल की हे संपूर्ण भारतातील अत्यंत निष्णात आणि मोस्ट सिनियर असे स्पाईन सर्जन आहेत की ज्यांच्या माध्यमातून दी स्पाईन फाउंडेशनच्या माध्यमातून हे पूर्णतः मोफत ऑपरेशन होत आहेत केवळ जेंट्सच नव्हे तर लेडीज पेशंटसुद्धा बघतोय आपण इथं ऑपरेट झालेले आहेत आणि त्यांच्यावरती फिजिओथेरपी जी आहे ती सुरू आहेच खरं इथली फिजिओथेरपी जी आहे ती सुद्धा मोफत सुरू आहे आणि अशा पद्धतीनं ह्या सर्जरीचा लाभ जो आहे तो ह्या रुग्णांनी घेतलेला आहे आम्ही मुद्दा म्हणून आवाहन करतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या रुग्णांना आपल्या मणकेदुखीचा त्रास होत असेल त्यांनी 7 मार्चला कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये यायचं आहे आपली तपासणी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मग आणि 27 आणि 28 मार्च रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दी स्पाईन फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा असा कॅम्प जो आहे तो आयोजित केला जाणार आहे इथं मोफत ऑपरेशन केली जाणार आहेत तर सिंधुदुर्गवासियांना ज्यांना अशा प्रकारचा त्रास असेल त्यांनी यावं आणि कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील दी स्पाईन फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कॅम्पचं लाभ घ्यावा आणि आपण पूर्णतः आपलं आयुष्य निरोगी आणि निरामय जगण्यासाठी या ऑपरेशनच्या माध्यमातून लाभ घेऊन आपलं पुढचं सुखकर आयुष्य जगावं असं आव्हान आम्ही मुद्दाम करतोय ही संपूर्ण टीम खरं म्हणजे हे देवदूत आहेत यांचं मुद्दाम आभार मानायला हवेत कारण कुठलाही स्वार्थ न ठेवता निस्वार्थी हेतूने पूर्णपणे हे सर्व सहकार्य करत आहेत डॉक्टर रासम असतील म्हणा डॉक्टर सर्वेश तायशेट्टी जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत इथं उपजिल्ह्यामध्ये सर्व्हिस देतात त्यांच्यासोबतच डॉक्टर विद्याधर तायशेट्टी असतील म्हणा त्याच्यासोबतच डॉक्टर सुहास पावसकर असतील म्हणा आणि त्यांना सर्व सहकार्य करणारे त्यांनी ज्यांचा उल्लेख केला खरं म्हणजे आचारसंहिता होती कणकवलीमध्ये तरीसुद्धा जिल्हाधिकारी तृप्ती धुडमिसे यांनी या डॉक्टर शेखर भोजराज सर यांच्या टीमचं आणि त्यांची राहण्याची इथे व्यवस्था करण्यासाठी रेस्ट हाऊसची सुविधा उपलब्ध करून दिली होती त्यांच्यासोबतच इथले सिव्हिल सर्जन असतील डॉक्टर श्रीपाद पाटील म्हणा त्याच्यासोबतच इथले MS जे आहेत डॉक्टर रेड्डी या सर्वांचं सहकार्य जे आहे ते या कॅम्पसाठी लाभलेलं आहे आणि यापुढे सुद्धा 7 मार्चला ज्या रुग्णांना मी मुद्दामून आवाहन करतो की ज्या रुग्णांना कमरेचा त्रास होत असेल मणकादुखीचा त्रास होत असेल त्यांनी 7 मार्चला कणकवली उपजिल्ह्यामध्ये यावं डॉक्टर शेखर भोजराज हे स्वतः इथं असणार आहेत डॉक्टरांच्या टीमच्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्क्रीनिंग केलं जाईल तपासणी केली जाईल आणि त्यानंतर मग पुन्हा 27 आणि 28 मार्च रोजी इथं ऑपरेशन जे आहे ते मोफत केले जातील कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका